मुखवटे आणि चेहरे. गुलाबी थंडीचे दिवस. सकाळची 6ची वेळ. आपल्या किरणांची पासारा आवरून तो दिनमणी केव्हाच मार्गदर्शन झाला होता. जिजामाता उद्यानाच्या गर्दीने अगदीच फुलून गेले होते. बागेच्या प्रवेशद्वारापाशी दिनकरराव एका मोठ्या लाकडी स्टँड, वेगवेगळ्या बाहुल्या, मुखवटे, पिण्याचे फुगे, खेळण्याचे दुर्बीण, धनुष्यबाण असा बच्चे कंपनी मेहनत पडणारा खजिने घेऊन उभे होते. नेहमीप्रमाणे मुलांचा त्याभोवती गराडा होता. तो खजिना बसवताना मुलांचे चेहरे जेवढे आनंदाने फुलून आले होते, त्यापेक्षा जास्त आनंद दिनकररावांच्या चेहऱ्यावर झळकत होता. हे दररोजचे दृश्य होते. तेवढ्यात त्यांचा मुलगा निलेश आला आणि पॅनेलचे स्टूल ढकलून त्यावर बसला. त्याचे चिडचिड्या आणि उतरलेले चेहरा बघून दिनकररावांच्या लक्षात आलं, आजही कुठे नोकराचे जमलेले नाही. एक सुस्कार सोडून ते कामाला वळले. गर्दी कमी झाल्यावर निलेश जवळ आले. न बोलता ते फक्त पाठीवर थोपले. 10 वाक्यांचं काम त्याच्या स्पर्शाने मायाच्या चोख बसवले. निलेशचा चेहरा निवळला. तो वडील म्हणाला, मी तुम्हाला आग्रह करून गावाकडे इथे बोलवून घेतलं आणि तुम्हाला हे असं काम करावं लागतंय. माझीच मला लाज वाटते. कधी नोकरी मिळेल काही माहिती. अरे एवढ्यात हिंमत हारू नकोस. चालेल, एक ना एक दिवस नक्कीच मिळेल तुला नोकरी. आणि माझं इथे येण्याचं म्हणशील तर तुझी आई गेल्यापासून तसंही माझं मन गावाकडे रमत नव्हतं. तुमचं हे काम मात्र मला आवडत नाही. आपल्याकडे थोडेफार पैसे कसे आहेत? अगदी रस्त्यावर नाही आलो आपण, त्यातही तुमचे दात विचकण्याचे मुखवटे मला खिसकत आहे असं वाटतं. बेटा, ही दुनिया मुखवटाची आहे. यातला खरा चेहरा कोणालाच दिसत नाही. माझ्या सख्या भावाने नाही आपुलकीचे प्रेमाचा मुखवटा घालून आपल्या जमिनीत ओळखून आपल्याला चेहरा केलं, बेघर केलं. निलेश निवृत्त होऊन तसाच बसला. 2 दिवसांनी आखरी घडला. रात्री बग बंद झाल्यावर तो दिनकरराव घरी चाललेला असताना एका मवाल्याच्या तावडीतून एक तरुणीची सुटका करताना त्या गुंड्याने तरुणीकडे फेकलेला ॲसिड निलेशच्या डाव्या बाजूच्या चेहऱ्यावर पडला आणि क्षणभरात ती बाजू होरपळून निघाली. एका सकमाराची निष्पद्य जीवाला मिळालेली हे फळ औषधोपचाराने वेदना शमल्या, पण चेहऱ्याचे आणि मनाचे खोल व्रण तसे राहिले. एक दिवस निलेशच्या पाहण्यात एका मुखवट्यासाठी आरवीट हवे होते. अशी जाहिरात आली तसा त्याचा अभिनय छान जम होता. तिथे त्याचे सिलेक्शन झालं. अल्पशा अवधीने त्याचं नाव गाजवलेलं लागलं. मुखवट्या सादर करताना चेहऱ्यावर पेंट लावून आणि मुद्राभिक्षेत ताकदीने पूर्ण नाट्य प्रेक्षणापर्यंत पोहोचतो. दिवसागणिक त्याचा अभिनय बहारदार होतं. प्रसिद्धी, यश, पैसा वाढत होता. आता तर त्याने कॉस्मेटिक सर्जरी सहाय्याने चेहरा पूर्ववत करून घेतला होता. मुखवट्या आणि घालून वापरणाऱ्या तमाम लोकांपर्यंत मुखवट्या सादर करणारा अजून एक मुखवटा घातलेला चेहरा